हाय, हेल्लो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या मिनी व्लॉगमध्ये. आज माझ्या बाळाने ज्यूसची डिमांड केली, पण ते काही माझ्याकडे अवेलेबल नव्हतं. तर चला म्हटलं घरी डांगर तर ठेवूनच आहे फ्रीजमध्ये, त्यामुळे मी त्याचं ज्यूस बनवायला घेतले. त्याआधी छान डांगरला कट केलं आणि त्याच्यामधले बी काढून घेतले. त्यामधला पूर्ण गार मी एका मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेतला आणि त्यानंतर एका मोठ्या पीसचे बारीक-बारीक पीस करून घेतले. नंतर त्यामध्ये दूध आणि जेवढ्या क्वांटिटीमध्ये आपल्याला गोड हवे असलं तेवढ्या क्वांटिटीमध्ये साखर, लेमन ज्यूस आणि थोडे आईस क्यूब टाकून छान त्याला मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक केलं. वरून त्यावर छान बारीक केलेले डांगरचे पीस ॲड केले आणि दिसायला तर एकदमच भारी दिसत होतं. नंतर माझ्या बाळाला प्यायला दिलं आणि मी पण टेस्ट करून बघितलं आणि खरंच खूप भारी लागत होतं, म्हणून स्वतःची थोडी तारीफ पण करून घेतली. नंतर याच्याकडून 1 to 10चा टेबल पण बनवून घेतला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता आईने पुन्हा ABCD लर्न नाही घेतली पाहिजे, त्यामुळे आम्ही अशी झोपायची नाटकं केली. नंतर मी स्वयंपाक करायला घेतला आणि आज आई बोलल्या की लौकीची भाजी बनव, पण मला ते अजिबातच आवडत नाही. त्यामुळे इकडे मी लौकीचे चिले बनवायला घेतले. आता कोणाकडे पराठे म्हणतात तर कोणाकडे थालीपीठ म्हणतात, पण आमच्याकडे याला चिले म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा. नंतर आईने छान चिले बनवायला घेतले आणि आता आईचं बघून बघून मी पण शिकली. त्यामुळे आईला म्हटलं की राहू द्या मीच बनवते. मी इकडे चिले बनवायला घेतले आणि त्यासोबत खायला आईने एकीकडे छान मिरचीचा ठेचा बनवून घेतला. नंतर मी जेवण करायला घेतलं आणि मला एवढी जास्त भूक लागली होती की मी ते गरम गरमच खाऊन घेतलं आणि चांगलाच मला चटका लागला. चला तर मग आजच्यासाठी एवढंच. तोपर्यंत बाय.